जळगाव शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आली आहेत। रस्ते, गटारी आणि स्वच्छतेच्या समस्यांवरून सत्ताधारी आणि प्रशासनाचा आंदोलकांनी निषेध केलाय। महानगराध्यक्ष अशोक लाडबंजारी यांनी प्रलंबित विकास कामं तातडीनं मार्गी लावण्याची मागणी केली आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यास महानगरपालिकेला कुलूप ठोकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं ह्या जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी बहुमत दिलं, पण ह्या बहुमताच्या जोरावर या ठिकाणी माननीय प्रशासनावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक दबाव आणून स्वतःच्या स्वार्थासाठी खुले भूखंड लाटण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी स्वतः सत्ताधारी गटामध्ये जुंपलेली आहे की आम्हाला हा भूखंड मिळाला पाहिजे। एकीकडे जळगाव शहरातील नागरिकांना सुविधासाठी अनेक प्रकारचे आश्वासन दिले होते की आमची सत्ता जर आली तर आम्ही जळगाव शहराला न्याय देऊ, नागरिकांना नागरिक सुविधा देऊ, परंतु या ठिकाणी ना रस्ता नाही, गटारी नाही, लाईटाची व्यवस्था नाही, साफसफाईची व्यवस्था नाही। पण सत्ताधारी गट हे मुगरमीमध्ये येऊन आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांना मनपा प्रशासनाला जाग आणू इच्छितो की जर तुम्ही आता ह्या जळगाव शहरातील जनतेला न्याय नाही दिला तर आम्ही ह्या जळगाव महानगरपालिकेच्या गेटला सुद्धा कुलूप लावण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहे। कारण या जळगाव शहरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सुविधाच्या माध्यमातून आपला टॅक्स भरत आहे, पण टॅक्स भरून सुद्धा जर नागरिकांना रस्ते गटारी मिळत नसेल तर आम्ही टॅक्स कशाला भरायचा। या ठिकाणी शिवाजीनगरमधील उड्डाणपुलाचा एक मोठा प्रश्न आहे की त्या ठिकाणी अजून सुद्धा उड्डाणपूल 3 वर्ष झाले चालू झाला, परंतु त्या ठिकाणी पायऱ्या नागरिकांना चढण्यासाठी तिकडून जो मोठा भाग येतो त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। नुसते आश्वासन दिले जाते की आम्ही पायऱ्या बनवू, पण तो पायऱ्या सुद्धा केल्या जात नाही। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा कधीपासून त्याचं काम थंड अवस्थेत पडलेलं आहे, त्याचं सुद्धा पुतळ्याचं काम ह्या मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गट त्याकडे लक्ष देत नाही। अशा या प्रशासनाचा आणि सत्ताधारी गटांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या ठिकाणी जर सत्ताधारी आणि मनपा प्रशासन जर जाग येत नसेल तर आता आम्ही त्यांना सुद्धा ते काडे फासून त्यांचा तीव्र शब्दात निषेध